गॅलरी वगैरे कर 2-3 वेळा आता कर. महिंद्रा अँड महिंद्रा सांस्कृतिक मंडळ सहर्ष सादर करीत आहे 3 अंकी विनोदी नाटक अल्बम कोमा. अल्बम कोम. लेखक उदयन ब्रह्म, दिग्दर्शक नाना पंडित. यातील भूमिका आणि कलावंत रवी अभय चंद्रायण, विकी अविनाश इंदुरकर, दासोपंत अरुण जोशी, तात्या सुनील महाबळ, मोना वर्षा शास्त्री, पापा अनिल मोकाशी, रत्नाकरपंत सुनील टकले, मायदेशी राही कुलकर्णी, भूदेवी आणि वसुधा सौभाग्यवती प्रीती टकले, डॉक्टर रेडे चंद्रशेखर पिंपुटकर, रामस्वामी अप्पा, अभय सबनी, तांबे श्रीराम शेळके, रफिक मिया, सतीश मांडवकर. नेपथ्य आणि प्रकाश योजना शिरीष धर्माधिकारी. रंगमंच व्यवस्था अरुण मंडलेकर, मिलिंद भावे. रंगभूषा बाळ मंगरुळकर. संगीत अनिल मोकाशी. श्रेयनामावली विवेक किटकरू, सौभाग्यवती ममता एदलाबादकर, कुमारी स्नेहा जोशी, अमोल एदलाबादकर, सौभाग्यवती काकी झिंझोर्डे, समीर पंडित, अण्णासाहेब काळवीट, वसंत ठाकरे, डॉक्टर कमल म्हैसाळकर आणि श्रीयुत बाळ बक्षी. सादर करीत आहोत नाट्यवलय आणि महिंद्रा अँड महिंद्राचे सांस्कृतिक मंडळ उदयन ब्रह्म लिखित आणि नाना पंडित दिग्दर्शित अल्बम कोमा. अल्बम कोमा. व्यवस्थित ठेव, इकडे तिकडे फेकू नकोस.
नाही घातोय. अरे बाबा ती खुर्ची नेऊन ठेव. या झुळो माणूस तुला वाटतं. आणि इकडे तुमच्या लग्न नाही जमणार ते. मी आत आहे. हो हो. हॅलो कोण मोना? हाय डार्लिंग, कधी आली? काल? अगं 4 दिवसात असं गेलीस आणि चांगले 15 दिवस. हा काय म्हणाली? हो हो मी आणि विकी. ओ नो स्वीटहार्ट, अगं विकीचा काही प्रॉब्लेम नाही. तो सध्या जुळवून आणतोय. हा हो हो तू ये ना. अगं तू ये म्हणजे तो जाईल. चांगला आहे. तुम्ही प्रेम करा आणि आम्हाला घराबाहेर काढा. हो विकी थांब ना थोडा वेळ. हे बघ अगं विकी म्हणतोय की आपल्या उदात्त प्रेमासाठी तो कुठलाही त्याग करायला तयार आहे. सध्या जुळवून आणतोय. पुढे मासे मारायला तयार आहे. हा हो हो तू ये ना. काय आता आता तात्याला सोबत कसं वाटते? हे बघ म्हणा. हॅलो हॅलो केला बरं पुन्हा तात्या साहेबांना गेले ते. हो का? हो. हे बघ रवी, मी तुझ्या होणाऱ्या सासऱ्याशी अजिबात गप्पा मारणार नाही. अरे एका बैठकीत किमान 3-4 तरी रहस्य कथाचा ऐकवतो आणि ओळखला का कुणी असा सतत प्रश्न करत असतो. अरे मुला 15 दिवसांनी भेटते यार. रवी माझा सल्ला ऐकून. अरे आता फार उशीर न करता तुम्ही दोघं लग्न करून टाका. अरे माझं लग्न जुळेपर्यंत आता किती दिवस हो विकी? अरे आजपर्यंत आपण दोघं बरोबरी होतो ना. अगदी शाळेपासून तर नोकरीपर्यंत. आणि आता लग्नासारखी जीवनातली महत्वाची घटना सुद्धा दोघांनी बरोबरीने साधायची. बस ते पक्क ठरलंय विकी. तुझं लग्न होईपर्यंत आम्ही थांबणार. बस तुम्ही बघा हट्टीपणा करताय. अरे या हट्टीपणा कसला आहे विकी? हट्टीपणा कसला आहे? अरे आम्ही तुझ्या मागे लागल्या की तू लग्नाचं सिरियसली मनावर घेणार नाही. अरे पण आता पोरी पसंत करत नाही त्याला मी काय करू? म्हणे पोरी पसंत करत नाही ते काही नाही. तुझ्या लग्नाची मोहीम आता मीच हाती घेणार. म्हणाली रवी रवी प्लीज मी हात जोडतो तुझ्या पुढे. तू तुझ्या सासऱ्याचं सोडत तू मला नको देऊ. ठीक आहे ठीक आहे. या 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 दाखव या या या. तुम्ही आहात का? कोणी येणार होता का? हो तसं नाही. म्हणजे कसं काय केलं? अरे जरा फोन करायचा होता. करा नाही म्हणजे तसा सार्वजनिक बुथवरणी करतायत पण प्रायव्हेट बोलायचं तेव्हा घरचा फोन करा. दाखव तुमचा अगदी हेवा बरोबर. अहो वयाची 50 गाठली तरी तुमचा प्रायव्हेट फोन करू. विकी तुला सांगतो अरे नशीब म्हणतात ना हेच ते. बायका गळ्यात पडतात त्याला मी तरी काय करणार? बायका म्हणजे हा बालचा मामला वाटतं. अरे काही विचारू नको. चौथी इथे एक मिळायची मारामार आहे आणि यांची चौथी एकीला पोचवून मधल्या तो सोडून घे. आणि अगदी कल्पना नसताना सुद्धा कचऱ्यातून या प्रेमाचा जन्म झाला. काय 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 दाखव कचऱ्यातून प्रेमाचा जन्म? म्हणजे कचऱ्यातून कला ऐकली होती ही चंद्रकला. अच्छा अच्छा. मुलगा लंडनला असतो. भारतात ती एकटीच असते. करा करा. मी सोडून सगळ्याच्या फोनचा उपयोग प्रेमाच्या तुझ्या गोष्टी करण्यात करतात. आमच्या नशिबी फोन करा म्हणजे फक्त रेल्वे इन्क्वायरीसाठी. अरे बाबा चौकशी किंवा पाऊल कशी नाही मिळायची. एंगेज लागतोय. तू लावून दे. मी आणि फोन प्रायव्हेट फोन. फक्त फोन लावून दे. लावून दे नंबर ठेवला. दाखव हा गॅसचा कंझ्युमर नंबर आहे. आणि हा फिरवा तर कसा फोन लागेल? आणि सिलेंडरचा नंबर पाहिला. काय काय डोळ्याने जरा कमी दिसायला लागलं. चंद्रकला बरी दिसली. चंद्रकला
पंप्या म्हणजे पंप्यापर्यंत मला गेली वाटतं. पंप्या नाही कंप्या 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 म्हणजे कंप्यानियन. चंद्रकला कंप्या लाभो हा कंप्या 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 कंप्या. हॅलो काय याव्या हॅलो काय हॅलो हा गावठी गावठी. आता तो आमचा वरचा भाडेकरू होता. आवाज ऑपरेशन कुत्र्यासारखा काय. हॅलो तू कशी आहेस कंपो कंपो वा पोळ्या आणू पोळ्या कुठे आणणार आहे मी. अच्छा औषधीच्या गोळ्या हो संध्याकाळी येताना घेऊन येईल. गंगावन आता गंगावन कशाला हवंय. हा हा बरं बरं ते घेऊन ये ना ते घेऊन ये. आणि बघ सोनवा घेऊ नको मी पण घेतलेला नाही घ्या. ओके बाय बाय बाय. फोन ठेवलाय गंगावर लवकर पडतं नाही म्हटलं दासो. तुमची भाषा ना थोडी समजायला जडत बघा. कंपो हु हु म्याव म्याव हो एक शब्द कळत नाही बघा. तुम्हा तरुणांसमोर प्रायव्हेट बोलायचं तेव्हा जरा जपून. दासो एक विचारू हो सोनवत काय सोनवत नाही तुला नाही तुला नाही ना रद्दी साधा. स्टोनवॉश म्हणजे ते आपलं हे म्हणजे स्टोन वॉश. अच्छा 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 स्टोनवॉश म्हणजे डोक्यावरून अंघोळ. अच्छा कंपूचं डोकं जरा जड आहे ना म्हणून म्हटलं. हलक्या डोक्यापेक्षा जड डोक्याचे परवडले. नाही नाही दासो गेल्या 5 वर्षापासून तुम्ही घरमाला आणि आम्ही भाडे करू हे आपलं नातं पक्का झालंय ना. झालंय ना हो. पण या 5 वर्षात तुम्ही विकीसाठी एक मुलगी पाहून देऊ शकले तर पाहून देऊ. काय पाहून देऊ दाखव. तुम्ही आपले 4 जमवले पण त्या विचारात एक सुद्धा जमत नाही हो. ते काही नाही दाखव. या विकीच्या लग्नाची मोहीम आपण सगळ्यांनी मिळून हाती घेतली तर. कसं बोलला सबकी शक्ती महाशक्ती. काना कोपऱ्यात साता सिंपीत जिथे कुठे लपली असेल तिथून शोधून काढू. अरे जन्मली नसेल तर जन्माला घालू. काय म्हणजे कुठे जन्मली ते शोधून काढू. हा विकी तू आता मुळीच काळजी करायची नाही. सगळं व्यवस्थित पार पडेल. हा मी निघतो बरीच कामं पडलेली आहेत. आणि हा बघा संपूचा फोन आला ना आवाज द्या. खाली जा. तिला हाच फोन नंबर दिला आणि हे बघा रे अजवा बोलू नका. नाही बोलणार असो. दासो म्हणजे एक सॅम्पल आहे बघ. अरे एवढा म्हातारा झाला तरी निर्वटपणा काही पण तुला सांगतो विकी या दासोच्या प्रेम कथा मात्र रोज आपल्याला ऐकायला लागला. म्हणजे माझं मरण आहे का. या कानाने तुझ्या दासऱ्याच्या रहस्य कथा आणि या कानाने या दासोच्या प्रेम कथा. म्हणजे माझ्या मेंदूचा अगदी सँडविच होऊन जाणार आहे. थोडे दिवस सहन कर विकी थोडे दिवस सहन कर. अरे काय सहन करू यार. सहन चक्रवर्ती अंध झालाय बघ. असं वाटतं त्याच्या उरापासून किमान 100 एकरी रहस्य कथा आहे. काय विकी म्हणजे तसा मी एकमेकाच्या बरोबर तालीम करतो. काय होणार कशी आहे आपल्या आत्याबाईंकडे बराच मुक्काम केला तू. अरे आमची अक्का म्हणजे काही विचारू नको. अगदी खुनी आहे बघ. खुनी म्हणजे कोणाचं तात्या म्हणजे तसं नाही. म्हणजे आपण काही बोलून दाखवायचा होता की 50 तरी विचारायचा. आम्ही तिथे होतो ना तोपर्यंत विचार लग्नाच्या विचारून डोक्यावर गोळ्या झाल्या. गोळ्या काय डोक्यावर गोळ्या. हा खाडची सिस्टम नाही काही विचारू नको. माझ्यापेक्षा सवय म्हणजे आपण आपले पुण्याचे सुद्धा आणि इथं आपलं सारखं लग्न लग्न लग्न. तुला सांगतो विकी गाडीत सुद्धा 2 फूट पडलेत मी. काय कोणी करावं तुमच्याकडे असतं का. अरे अक्का त्याकडे कोणी मिळालं नाही ना यांनी चक्क तिच्या मुलपणीला जास्त ऐकून द्या. मग काय अरे आम्ही होतो ना तोपर्यंत आट्यालाच भांडी करावी लागली. तुझी आलीच नाही. आणि 1-2दा तात्या तिला रस्त्यावर दिसले ना बचाव
काय विकी तुम्ही तुला काय सांगत होतो गाडी 2 फुल आत्याबाई काय म्हणाले हे तर मोनाली सांगितलंच नाही म्हणून सांग बरं आत्याबाई काय म्हणाले भयंकर चिडली आहे चिडली तुझ्यावर आणि माझ्यावर अरे लग्न ठरवून ठेवलं तर लवकर उरकावट काय म्हणाली हे बघ रवी, एकदा खून करायचा ठरला की तो 2 पानात पडलाच पाहिजे हे जसं रहस्य कसं सूत्र आहे ना तसंच लग्न तात्याच्या आलाय माझ्या लक्षात पण अडचण विकीच आहे ना अरे मग पाडा त्याचा खून काय म्हणजे विकीच्या समजतेचा हा तात्या या विकीच्या लग्नाची मोहीम आपण सगळ्यांनी मिळून हाती घेतली तर विकीचं लग्न जुळत नाही यावर माझा विश्वासच नाही अरे हा लग्न जुळू देत नाही काय मी बोलू नये विकी तुझं तुझ्याकडे प्रेम आहे का बाबा प्रेमाचे रहस्य अधिक करत होता समजा असेल तर तुम्ही काय करणार आहे खून अरे म्हणजे प्रयत्न करू तिच्या घरी जाऊ तिला मागणी करू ते शक्य नाही भीती ते शक्य की अशक्य ते आम्ही ठरवू काय सांगते नाही ठीक आहे आधी सांग विकी हे असलं काही आहे का तो आहे अरे शाबास सांग विकी सांग ती मुलगी कुठली आहे यार तुम्हालाही माहित नाही म्हणजे त्याला म्हणतात कोल्ड ऍड्रेस मर्डर मरणारा कोण हे मरणाऱ्याने ठरवते थांबा काका किती तिने काय खून सुटला ए विकी तुला थोडा वेळ त्याचा पत्ता ऐकत असेल ना पत्ता प्लीज पत्ता नाही हा ती आणि मी गाडीच्या डब्यामध्ये अमोरासमोर बसलो होतो पुढे काय मग पुढे ती वाचनाचं निमित्त करून पुस्तक डोळ्यासमोर धरून होती आणि आडून माझ्याकडे पाहत होती नेत्र खंजीराचा वार फार गहिरा असतो बरोबर तिच्या सोबत थोडी होत का आई असावी फारच फटका वाटली रे मी बोलायचा प्रयत्न करत होतो आईची काही काय त्या आईची कशाला बोलेल मी त्या पोरीची पण ती आई तिकडे जास्त सुचूच देत नव्हती थोड्या वेळाने त्या बाईला दुसऱ्या बोगीमध्ये बसला आणि त्या दोघी चालल्या गेल्या पण जाताना मात्र पावलांचे ठसे हृदयावर ठेवले तू सांग पण जाताना मात्र त्या पोरीने आपली डायरी खाली टाकली बहुतेक ती माझ्यासाठी डायरी कुठे वाचना लवकर वाचतोय ना म्हणा तात्या यात नाव आणि कसं तरी नंबर लिहिलाय हो ए नाव काय नाव आहे मार कुंटे नंबर त्यावर तुला क्लिक मिळतो का तो ठीक आहे त्याचा नंबर आहे 59021 आणि 59022 आणि 26 असं वेगळं काहीतरी लिहिलेलं आहे बघा ना करेक्ट हा पोरगी परकरी होती का अहो काही काय तात्या आता परकऱ्या कोणी पाहिजे आहे का चांगली साडी नेसली होती चमकदार डोळे धारदार नाक छोटीशी डोळे उभट मान बास पुढे करा आता पुढे करा विजय महाराज आलाय आमच्या लक्षात पुढे करा हा नंबर म्हणजे फोन नंबर नसेल 59021 एक्सटेन्शन साठी करेक्ट पडला खून पडला मारकूट याचा समस्या उघडली अरे या बाबतीत माझं डोकं एकदम तेच चालतं ना 2 दिवसात एक रहस्य कथा उगाच नाही आठवणी करत पण तात्या तुम्हाला काय कळलं ते तर सांगा हा सांगतो तू प्रवास कधी केला होता प्रवास मी 2 जूनला 2 जून म्हणजे 2 काळी प्रवासाची तारीख आणि 59021 आणि 59022 हे तिकिटाचे नंबर क्या बात है तू प्रवास कुठून कुठे केला होता प्रवास मी मुंबई ते नागपूर अच्छा ही मुलगी मुलगी मुंबईहून सोबत होती पण त्याने मनमाडला बोगी बदलली 2 दिवसात तुला पोरीचा पत्ता आणून देतो काय सांगता अरे हा तात्या जे सांगतो ते करू नको तुला फक्त गाडी दादा चालू आहे तुम्ही हो तात्या सेवा करा ना पण तात्या यावरून खरंच मुलीचा पत्ता मिळू शकेल अरे तुम्ही मुलीला मागणी घालायची तयारी करा म्हणजे एक चिंता मिटली हा पण काय हो तात्या तुम्ही आज विकीला काही ऐकवणार नाही बरी आठवण विकी अरे तुझ्यासाठी खास पोऱ्या खरखरीत रहस्यकथा आणल्या 3 अरे बापरे 3 कथांमध्ये मिळून चांगले 50 पुढे पडले 50 त्यात अजून एकाची भरणा म्हणजे मिळवली
अंधारी रात्र होती. भीती इकडे आहे. सुरू. अंधारी रात्र होती तर पाऊस पडत होता. काय झालं तात्या आता? वीज कडाली परत या. रेनकोट घातलं आहे ना, आता दोन दिवशी लागला. छप्पन 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 बंगल्या स्टेशनला लागला होता. बंगल्याचं दार उघडलं. गणपतीच्या प्रमाणात त्याला एक चेहरा दिला. त्याच्या हातात चाकू होता. तो चाकू रेल्वे चाकू होता. रवी, तू मला फोन करून बोलवलास आणि स्वतः मात्र डॉक्टरेट बसलाय. मग एवढ्या रात्री मला बोलवलं कशाला? तुला फोन केला आणि वेळेवर काय वाटवलं? अरे तात्या आणि किती येतील तेवढ्या? छे, अगं ते स्टेशनवर गेले आणि तुला सांगतो काम झाल्याशिवाय ते परतायचे नाही. बरोबर, तुला आतमध्ये झालं का? ते ठेवलं ते काम करणं. ठीक आहे, तुमचा हुकूम मोडायची काय विचार आहे आमची? ए रवी, आता पटकन विकीच्या लग्नाचं जमव ना. आता किती दिवस हे थांबायचं? असं ना, फक्त काही नाही. आणि तुला सांगतो या ठिकाणी विकीचा अगदी नक्की जुळणार. आणि हे बघ, आता दासो, तात्या, तू, मी आपण सगळेच प्रयत्न करतो आहोत ना. त्यामुळे त्या ब्रह्मचार्याची आता काही खेळ नाही. कोणाला आता आपण एकांताचा विचार करावा आणि इकडे येणाऱ्यांची रांग लागलेली असते. मी तुला म्हटलं होतं ना. ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार नमस्कार. नमस्कार. थोडं लांब दर्शक आणि कठीण आहे मला. मी फार मला पापा म्हणतात सगळे पापा. म्हणून आम्ही म्हणून तुम्हाला पापा, पण तुम्ही आमच्याकडे कसं काय आले? मी ट्रॅव्हल एजंट आहे. टार्झन अँड मधुचंद्र कंपनीचा. बापरे, टार्झन अँड मधुचंद्र. तुमच्याकडे सगळीच नावं कठीण वाटतंय तो. हो, नाव थोडं कठीण आहे पण सुखद होईल मात्र भरपूर. अहो, खरं म्हणजे कंपनीचं नाव फक्त मधुचंद्र होतं. पण आमचे मालक मिस्टर माकडे यांचे काका टार्झन. अच्छा 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 अच्छा, मालक माकडे Correct. आणि त्यांचे काका टार्झन झाले. वा. अहो, त्यांचं बी त्यांचं लग्नच होऊ शकलं. अरे अरे अरे, हं? सॉरी सॉरी. निदान मधुचंद्र. काय मधुचंद्र या नावाची तरी जवळच असावी. या उदास तरीने मिस्टर माकडे यांनी कंपनीचं नाव टार्झन अँड मधुचंद्र असा ठेवलं. अरे वा, पण तुम्ही आमच्याकडे कसं काय आला गेला? हा, ते मिस्टर तात्या भवाळकरांचा फोन आला होता मला. हो, तात्या. अहो, ते माझे होणारे सासरे आहेत आणि हिचे वडील. करेक्ट. अहो, त्यांनीच मला तुमचं बुकिंग करायला सांगितलं. बुकिंग? त्याचं काय, आमची एजन्सी या मंगल कार्यालयापासून तर त्या मंगल कार्यालयापर्यंत सगळ्या गोष्टीचं बुकिंग करते. तुम्ही फक्त नाव रजिस्टर करा. काय, तुम्ही फक्त नाव रजिस्टर करा, मग पार्ट्यापर्यंत व्हायची तुम्हाला गरज नाही. म्हणजे बाकी सगळं आम्ही करू. आम्ही काय करायचं? कोंबड? हा सगळं म्हणजे मंगल कार्यालयाचं बुकिंग आहे. घरची रिसेप्शन आमच्याकडे. बरं. तुमचा मधुचंद्र टूर, हॉटेल बुकिंग आणि आल्या मेडिकल चेकअप आणि त्यानंतरची पुढची तयारी आमच्याकडे. म्हणजे तुम्ही सुपारी घेऊन बुकिंग करायचं आणि आम्ही बारक्याचा पिढा घेऊन अलविदा म्हणणार. आता हा दीड वर्षाचा पिरियड आम्ही तुमची सेवा करायची. म्हणजे हा पिरियड तुम्हीच सांगणार ना? ऑफकोर्स, हा तसा आमचा अनुभव आहे. आणि शिवाय टार्झनचा पायगुण आहे. काय म्हणजे तो तुमचा टार्झनी सोबत असतो की काय? नाही, ते फक्त बारशाला येतात. ए रवी, हो ना. वर
हा त्यासाठीच तर आम्ही झटतो. तुमचा संसार फुलवण्याच्या दृष्टीने जे जे काही पाणी लागेल ते आम्ही देतो. तो तात्या मला म्हणावा. म्हणाला नाही हो. म्हणाला. म्हणाले. सॉरी मला तेच म्हणायचं होतं. ते म्हणाले की 2 मुर्दे पडायचे म्हणून. अहो म्हणजे 2 बुकिंग करायचे. हा तसा तुम्ही लावला. पण साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगायची जरा येतं का? सांगा ना ते. चला. हा तर प्लीज प्लीज हा तुम्ही काय? अच्छा मी इकडे Yes. आणि तुम्ही तिकडे. सांगायचं काय साहेब, आमची एजन्सी फक्त पहिल्या मुलापर्यंत सगळं करते. ठीक आहे. हा दुसऱ्या खेपेला तुमचं तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे. हा टार्झन त्यात काही करू शकणार नाही बघा. सासर टाकन टाकन काय करतो? सासर टाकन तिची मला डोळ्यासमोरून आमच्या हातानं. ओके मुला ओके. हा तर मिस्टर पप्पा 2 म्हणजे आम्ही दोघं मित्र. अच्छा अच्छा अहो माझं लग्न ठरलंय अच्छा. आणि त्याचं ठरतंय. हो आय सी. मी असं करतो, मी लिहून घेतो. लिहून घ्या. सुपारी टू पेढा 2 बुकिंग. म्हणजे मी सुपारी का? पेढा. सुपारी टू पेढा 2 बुकिंग. पण काय हो बाबा याला खर्च किती हो? काय नाही हो. एकाचे 3,000 त्यात सगळं. आणि हो टार्झन कडून म्हणजे कंपनीकडून 10 लंगोट फ्री. अहो कोणाला? हो बाळाला. अगं बाळाला म्हणा. उद्या चेक पोस्ट करतो मी ऑफिसला. ओके ओके. पण साहेब त्याआधी लग्नाची तारीख सांगा. हा मग वेळेवर भटजी मिळत नाही. तुम्हाला सांगतो मागच्या केपेला एक लग्न आमच्या टार्झन साहेबांनी लावला बघा. बापरे. म्हणजे ती लग्नही लावतात का? उत्तम मी अगदी उत्तम मी. त्यांनी आजपर्यंत ज्यांची लग्न लावली आहे त्यांनी ज्यांची लग्न लावली आहे त्यांना जुळी झाली आहे. जुळी. आमच्या कंपनीचं स्लोगनच आहे. काय ते? मी एक मागा मी 2 देऊ. वाह मी 2 कोण आला आता? या टूरमध्ये तुम्ही बॉम्बे काय हो बाबा तुमच्या मागे टायमर येत नाही ना? नाही लग्नाची तारीख पक्की झाल्याची तर येत नाही. हा ठीक आहे. या दासो या दासो या दासो या. अहो दासो तुमच्याही उपयोगाची स्कीम आहे. म्हणजे अहो तुम्ही आणि कंपो करा बुकिंग. बुकिंग. हो. येस बुकिंग. कोण आहे ते? नमस्कार. मी फार तर फार पापड खान. फार तर फार मला पापा म्हणतात सगळे. पापा आम्ही पापा म्हणून. काय करता तुम्ही? अहो दासो लग्नापासून तर बादशापर्यंत अगदी सगळं करतात. हो. भटजी आहात का? मी भटजी नाहीये. मी ट्रॅव्हल एजंट आहे. टार्झन आणि मधुचंद्र कंपनीचा. पण दासो अहो तुमचं वय लक्षात घेता अर्धा वर्ष फुकट नाही हो. हा हे लक्षात घेऊन म्हाताऱ्यांना मी कन्सेशन देतो. मला कन्सेशन वगैरे काही नको. म्हातारा मुलगा तुमच्या वेळेला. म्हणजे तुम्ही पूर्ण खर्च वसूल करा. अरे 30,000 या टार्झनच्या बोडक्यावर घालण्यापेक्षा कंपूच्या पहिल्या मुलाकडे नाही जाणार का इंग्लंडला? तेही खरंच आहे दासो. तेही खरंच आहे. बरं मिस्टर बाबा तुम्ही असं करा 6 महिन्यानंतरचा पहिला मुहूर्त द्या. ओके. पण तिकीचं? अगं मुला टार्गेट समोर असल्याशिवाय विकीच्या लग्नाला जोर येणार नाही. काय दासो बरोबर हा वाटेल ते करा. ठीक आहे बाबा तुम्हाला सांगितलंय तसं घ्या. ओके. 6 महिन्यानंतरचा पहिला मुहूर्त. आपलं नाव दाखव. यांचं विचारलं. रवी करगे आणि मित्राचं तात्या. करेक्ट. होणारे सासरे आहेत ते. मित्राचं नाव विवेक करडे. विवेक करणी. करेक्ट. ओके मी आता प्रॉब्लेम. हो तर या माझं कार्ड बरं. आणि गिफ्टचे डिटेल्स. अच्छा आपण भेटूच ऑफिसमध्ये. ओके बाय. बाय मावी. बाय यंग मॅन. बाय. म्हणजे लग्नाच्या मोहिमेला आता वेळ आला म्हणायचा. पण दासो हा. या मोहिमेत तुम्हाला तिकीट मागायचं आहे. अरे आता पहिले लगेच उन्हाळ्याचं नाही जातो. अहो आपल्या विकीचं. हा तेच पहिले लगीन विकीचं आणि नंतर माझं. क्या बात आहे दासो. अहो याला म्हणतात मागून पुढून बाप नवरा. म्हणजे नाही म्हटलं तुमच्या चौथ्या लग्नात मुना उत्पन्न पासून अगदी सगळं करेल. नक्की करशील? नक्की करा. मुना
अगं भरतकाम करून छानसं कवर असलेल्या सुंदर सजवलेल्या कवळ्या ठेवायच्या डब्याकडची. कवळ्या हो कवड्या. पाडला मंडळी पाडला. अगदी तुमच्याचा योग्य त्याने खून पाडला. का खून पाडला? अहो दासो घाबरायचं कारण नाही. हे समस्या करून आल्या. अहो यांच्या बोलण्याला रहस्यकथेचा कळत आहे. अहो हे माझे होणारे सासरे आहे. आणि तात्या हे दासोपंत चेडके बरं का. अहो तुमच्या दोघांच्या भेटीचा आज योग आला बघा. अरे तू मला याची काय ओळख करून देतोय? हा? मी याला लहानपणापासून ओळखतो. पण चेंडक्या तू मात्र विसरला. हा चेंडक्या हा घाबरत नाही चेंडक्या मला. लहानपणी लहान कपडा घालून तिला चेंडीचा फिरायला. आठवतं? अरे झुमरी कलैया. झुमरी कलैया. अच्छा 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 अच्छा. गोपीनाथ भावाकर उर्फ भालू. कार्य साध्या बराच रोड झाला अरे लहानपणी चांगला टग्या होता. तुझा तरी बराच बदल झाला दिसतोय. लहानपणी केला होता. 4 लग्न 4 लग्न विसावला दिसत. हा बरं ते असू दे. खरं तुला ते आपली शाळा आठवते का? शाळा होता ना मोठीराम. हा तुला आठवलं तिथे आपण राधाकृष्णाचा नाच केला होता. मी राधा. काय काय दासो तुम्ही आणि राधा. हो मीच राधा आणि तू कृष्ण. नाचता नाचता तुझं पितांबर सुटलं. ते मी माझ्या हाताने घट्ट धरून ठेवलं आणि मग तू बासरी वाजवतो. आठवलं? काय जगजग जगजग काय गेला नाही राधे. ते धारा झालं. आता तुम्ही दोघं दुहेत गप्पा मारणार का काय केलं ते पण मारणार. सांगतो विकित तू सांग ना. अशी वडा झाली आहे राधे. आता तात्यांच्या विषयामुळे मुलीचा पत्ता मिळाला होता. विकीची मुलगी कुठे आहे? अरे पुणे. आता नाव जरा नवीन आहे. ए, लाजतोय सांग. माझेही ती माहिती ही काय लग्नानंतर नाव बदलता नाही काय? ठीक आहे तात्या. तर म्हणजे योग्य दिशेने महत्वाची प्रगती झाली म्हणायची. दासो आता तुम्ही आणि दासो दोघांनी पुण्याला जा. आणि विकीच्या लग्नाचं काय ते पक्का करूनच या. अरे सर्व उद्या सकाळी आम्ही पुण्याकडे प्रस्थान करतो. काय चेंडक्या? अरे चेंडक्या नको म्हणू रे. का? अरे तू चेंडक्या म्हटलं तर त्या विकीच्या सासू समोर माझं इम्प्रेशन नाही का कमी पडायचं? इम्प्रेशन? अरे बरोबर. असं इम्प्रेशन काढू की फक्त लग्नाचं मी आहे हे लक्षात ठेवा. घाबरू नको तू मुंडावळ्या मजबूत आहे. आता हात दिल का कुणी आता काही जोडा. जरा नीट आवरून ठेवा. काल तुमच्या आईची इथे पार्टी झाली आहे. तुमची आई पार्ट्या अरेंज करणार आणि कावरावर कोणी करायचे तू आणि मी. अजून आंघोळीला नाही. जातो ना हा काय. विसरले टॉवेल. मायदेशी जरा ना टॉवेल घेऊन दे का. बाबा रोज कसे टॉवेल विसरतात. हात जोडले यांच्या विसरण्यापुढे. अगो परवा पार्टीत बायको म्हणून दुसऱ्याच बायकोला करून त्याचा
2 मिनिटं थांबते तर शपथ. हॅलो, मी पुणे बोलतेय. ओ मिसेस गद्रे, कशा आहात? तुमचा लठ्ठपणा काही कमी झाला का? लठ्ठपणा नाही हो, लठ्ठपणा म्हणते मी. हो, तेही खरंच म्हणा. 2 दिवसात कमी होणं घडलं. तुम्ही एक काम करा, मी मिस्टर गद्र्यांना दोरीवरच्या उड्या मारायला सांगा. नाही, त्यांनी मिस्टर गद्रे रोड होतील आणि ते रोड झाले, आता काळजीने तुम्ही रोड मारा. कशासाठी केला होता फोन? तुमच्या ज्योतिषांनी पत्रिका बघितली? हो, आमचा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. तो ज्योतिषी निघालाय, एवढंच पोहोचेल. ठीक आहे. हो, हे आहेत ना, अंग पुस्तक. ठीक आहे, ठेवते हो फोन. अहो, रामास्वामी मुत्सुस्वामी अप्पा. हम बराबर समझा. वो गजरे साहब हमारा अच्छा फ्रेंड, वो हॉरोस्कोप देखने को हमको बुला था. लवली कपल. वो मिस्टर गजरे के ग्रैंडमदर को हमने एकदम राइट टाइम मारा. अयो मारा यानी वैसा नहीं रे, हॉरोस्कोप पे हमने बोला 9:27 पे जाएगा, तो वो 9:26 को नहीं गया, 9:28 को नहीं गया, बॉम्बे लोकल जैसा 9:27 को जाए. हमने बोला हार्ट बंद करके जाएगा, तो वो हार्ट बंद करके गया. हॉरोस्कोप का परफेक्ट रीडिंग. हमको ऐसा ही मत होना. हाँ, यानी आदमी हमारे लड़की की पत्रिका बांटी के तुमने. लव ऐसा हॉरोस्कोप हमने सपने में नहीं देखा. एकदम अच्छा. हमारी नहीं. शादी का योग है क्या? योगा हाँ? योगा नहीं करेंगे. फिर? She will take interest in drill. फिर? 1 2 1 2. नो. Yes. नो. तुम्हारे भेजे में नहीं आया. भजा नहीं, डोके में नहीं आया. हटा. यो. मैं बोली कि ये साथ शादी होगी क्या? No. I don't want marry. तुम्हारी नहीं, लड़की की शादी. शादी होगा, थोड़े दिन में होगा, लेकिन ये शादी में प्रॉब्लम है. प्रॉब्लेम? हाँ. रामम रमेशम भजे बच्चे काय? सूत्र म्हणतोय. ये ज्योतिष गजरे साहेबांकडून. और ये हमारे लड़का है क्या? नहीं, वो यानी कि हाँ, वो है हजबंड म्हणतात. आय एम माय हजबंड, माय नेम इज माय डॉटर. अय्यो, वेरी ग्लैड टू सी यू सर. वो तुम्हारा कुतरू एकदम तुम पे गया जी. कुत्रू? अगं काय बडबड करताय? आपला कुत्रा म्हणजे माझ्यावर गेला म्हणजे काय? ये कुतरू क्या है? कुतरू ने डांटा, बिल्कुल तुम पे गया जी. हाँ. बुद्धि से हो. मेरी फुल पैर बुद्धि है. ये क्या बोल रही है अम्मा? वो तुमको नहीं बोला. ये सही क्या है? आता समझ आला. काटतो ना. वो बोल रही है आज तुमने सर पे ज्यादा तेल लगाया. अय्यो, अम्मा यार तो नॉट. क्या? वो हमने बहुत को पढ़ी ना. हाँ. शादी में प्रॉब्लम है. प्रॉब्लम? हाँ, वो डॉक्टर का हस्बैंड तुमको काटेगा. ठीक है. अय्यो, चांगला सवाई दिसतोय तो. अहो जे मला जमलं नाही ते तो काय आहे. तुम्ही थांबा हो. काटेंगा यानी जामेगा. हाँ, वो अम्मा, हाँ. वो पिछली जन्म का साफ है. और मी? तुम नहीं रे. फिर? वो मी? अय्यो, तुम नहीं रे. हाँ. वो डॉक्टर का हस्बैंड पिछले जन्म का साफ है. काय हो ते हे तुम्हाला कसं कळतं? कळतं हो. माझे नेहमी म्हणायची काय? की नवरा हा बैलासारखा असतो आणि जावई सापासारखा. म्हणजे मी दोन्ही आहे. तुझा बैल आणि तुझ्या आईचा साप. फालतू बडबड करू नका. तो फिर अब हमने क्या करना? पहले दिन काठी से झोड़ना कि उसको? नहीं, मारना नहीं. फिर? कम जहरीला सांप देखने का. समझे नहीं. यानी वो काटेगा तो तुमको कुछ नहीं होगा.
अहो मागे एकदा विषारी साप चावला तर विषारी तो साप तडफडून दिला पण हिला काय झाला नाही. तुम्ही थांबा फक्त. एवढा सापाचा विषय सुरू आहे आणि तुम्ही गांडूळाचे मध्ये मध्ये करता. काय बोलायचं काय? आप्पासाहेब. रामस्वामी मुत्थुस्वामी अप्पा. हाँ, मैं बोली कि ये शायद शादी होगी क्या? शादी होगी, थोड़े दिन में होगी. लड़का सादा था और स्वभाव से अच्छा मिलेगा. हीच त्याला चावणार. अम्मा हाँ, वो लड़के का पेट एक बार देख लेना. पेट म्हणजे पोट. म्हणजे ते दात आहे का ते साईडचं का? ये साफ साफ क्या है? साफ म्हणजे लेने के लिए क्लीन क्लीन. अय्यो वैसा नहीं रे. पेट पे सांप का चित्र है क्या देखना. पेट पे सांप का चित्र? हाँ यदि है तो उस लड़के से शादी नहीं करवाना. ठीक आहे. आम्ही तुमची सगळी पात्र पाडली. हो काही काय तुका आता पुराणची फोटो बघत फिरणार आहेस का? आता काय पाहिजे आणि काय नाही ते मला चांगलं माहिती आहे. आपण म्हणून बोल. आप्पासाहेब. ये क्या है अप्पा 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 एक बार बोला ना. हळू. रामस्वामी मुत्थुस्वामी अप्पा. हो तो. तुम्हारी दक्षिणा किती? वैसा विजिट फी मिला के 1500. 1500? लेकिन फिलहाल हमारा सेल चालू है अम्मा. 500 रुपए डिस्काउंट. 1000 दे देना. हमारा होरोस्कोप इनकम टैक्स अप्रूव्ड है. तुमको इनकम टैक्स रिलीफ मिलेगा रे. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. कल आमच्या इकडे दिले काय हो? ते दे. काय द्यायचे? अच्छा जी. आता या पोरांची फोटो बघत फिरणार का? फोटो ऐकलो मायदेशीला यांचं काही एक कळता कामा नाही. का? आता तिच्या लग्नाचं मीच बघणार आहे. बघा बघा लग्नाचं बघा पोरांची फोटो बघा. तुझं म्हणजे किती सगळं विचित्रच असतं बघ. हो तुम्हाला काय? उद्या त्याच्या भविष्याप्रमाणे घडलं तर साथ जाऊन मी म्हणे. मागे तुला एकदा साप चावलाय ना हो बाई. तो तडफडून गेला ना हं? मग मला सांग तसली चूक अखिल साप जातीतला कुठला तरी साप करणार आहे का? म्हणजे या पुढच्या भविष्यावर मुळीच विश्वास ठेवू नको. सगळं आता तो साप माणूस काय होणार तो तुझं जावई काय होणार काहीतरी. आणि समजा हे असं घडलं तर तो साप तुलाच का चावणार? गुहे साथ सुरू होतात. हं? दुःख धरून असतात ते दुःख. हो का ना? तो साप शहाणा असेल ना तर स्वतःला जाऊन आत्महत्या करेल पण तुझ्या नादी लागणार नको. हो मला माहिती आहे. सासून माझं बरं वाईट व्हावं असंच वाटतं तुम्हाला. आता असं नाहीये तुझं काहीतरी गैरसमज होतोय. असं म्हणालो ते जर शिवाजी आणि गोहायला नसतील कसं? घरातलं सगळं रद्दी सामान काढून मी फेकणार आहे. हा मायदेशीच्या लग्नाची तयारी अगदी स्वच्छतेने करणार आहे. करा करा स्वच्छतेने करा. आम्हाला घराबाहेर म्हणजे काढू नका. अय्या. ज्यावेळेस मालकांनी तुम्हाला पाठवलं वाटतं ते जुने सुद्धा तसं त्या वरच्या मालकानेच पाठवला. मी सांगतो नाव सांगायची आवश्यकता नाही. नवीन दिसलाच म्हणून विचारलं. नवीन. अरे नवीन म्हणजे तरुण म्हणायचं असेल त्यांना. हा तसं आम्ही अजून नवीनच आहोत. अहो माझी तर यायला 4थी खेप आहे. चौथी हा. बायकोला नाही आणलं. बायको म्हणजे तुम्ही बायको मी गंपो म्हणत असती. गंपो नाही म्हणजे तुम्हाला बरीच माहिती मिळते हो. त्याचं काय की सध्याचं ऑफिशियल नसल्यामुळे बाहेर यायला जायला तिला तितकं मोकळं वाटत नाही. म्हणजे मोकळी नाही तर ती नाही. कमाल आहे. अरे याही वेळा अडवलं का तिला? हा. कितवा आहे? अहो सांगितलं ना 4था आहे. चौथा? हा. म्हणजे आधीच्या तुम्ही मुलीच का? आता मुलं कशी असतील? अहो जरा इकडं काय? तुम्ही फाजील चौकशा भाई करताय. भाव विचार ऐकता लवकर. तो आपला भाव विचारताना चुकून आपण बैल बाजाराचा आहे ना. का हो? रात्रीचा काय भाव आहे? अरे आपला रद्दीचा म्हणजे ओ मिस्टर बुवारी तुम्ही थांबा. रद्दीवाले तुम्ही सांगा बरं काय भाव रद्दीवाले? रद्दीचा भाव काय आहे? काय आहे म्हणजे रद्दीचा भाव म्हणजे कसं आहे? धंदा करता की गंमत? भाव कसा ते जिभेवर हवा? हा? काय हो? 5 का 30 पैसे किलो. हं? आम्हाला माहिती आहे ना तुमच्याकडे जर रद्दीचा भाव विचारणे यावा लागतो म्हणून. असं का? आणि तू रे? तू रे अरे तू. अरे बरण्या भांडी काही आणली नाही. कंपो नाही तर तू नाही का डोकलं घेऊन फिरायचं? इकडे कामात आहे आणि तिकडे मेल्याचं कारखाना सुरूच. अरे बघा 2 जुन्या सायकली आहेत. 3-4 मुलांचे कपडे आहेत. आणि रद्दी किती आहे हो? असे 30-40 किलो. 30-40 किलो रद्दी आहे. हं. बोला काय देणार? काय देणार? आम्ही का देणार? म्हणजे काय?
चांगलंय. मागच्या ठेपेला कंपोबरोबर एक कोट पाठवला होता. माझा होता तो. माझ्या दिलेला. अरे हाच तर दिसतोय तो कोट. अरे काय आपला घरी ठेवून आलास का? हाच प्रश्न आम्ही तुम्हाला काय? माझी अक्कल काढतोय? माधुर्या? आणि तुझं तर काय? अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही जे समजताय ते आम्ही नाही आहे. अहो आम्ही मुंबईत आलो. मी तात्या भवाळकर आणि हा दासोपंत तिकडे दासोपंत देणगे. बाई, मी तर तुम्हाला रद्दीवालीच समजली. पहा बाई, चेहरे पाहून कशी पद्धत होते. काही का नाही? त्यावर आत येऊ द्या. या 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 अशा आत या. या अच्छा आम्ही तुला घाबरतायत ते. हा आता या 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 अहो, या. अगं तू मी त्यांना बोलवते ना, घाबरतात ते. आता नाही यायची. जाऊ नको हं. या 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 बसा बसा. बसा. अहो कम्फर्टेबल होते ते घरचा पडला. अच्छा त्यांना बोलाव ना. या 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 या. अच्छा कोटक यांचाच आहे ना? अहो तुमचाच आहे तो कोट. वा वा छान छान छान. बरं झालं नाही हे लोक आपल्याकडे आले ते. कशाला आलं? म्हणजे कसं काय आलं केलं? त्याचं काय आहे? आम्ही यावेळेस ठरवलं झालो की खून करायचा. काय? अहो म्हणजे समस्या सोडवायची. हे राज्यकथा लेखक असल्यामुळे यांची भाषा थोडीशी खुनशी आहे बघ. लग्नाची असं कळलं. हा. मुलगी मुलगी हो तुमची. एक मुलगी माझी. अहो, साप सरपटतोय. नाही तुम्हाला नाही. प्रायव्हेट स्टाफ आहे. प्रायव्हेट स्टाफ आहे. तुम्हाला काही नाही करायचं. काय करतो म्हटलं मुलगा? इंजिनियर. मी मुलाचा गार्डियन आहे. हो? तसं त्याच्या दूरच्या नात्यातला. मुलाला आईवडील. अरे मी मुलीला मागणी करायला आलो. नो पाहता मुलाला पाहिलं नाही मुलीला. कुठे? गाडीत पडे बघ. गाडी? हो. तिथेच त्यांनी ठरवलं की लग्न करीन ते विचारलेच का. हा मुलगा उत्तम. तुम्ही परवानगी द्या सुखी हो. अहो, पण तो चावेल त्याचं काय? अहो नवख्या माणसाला चावायला तुला कुत्रा आहे ना. आता कसं? नाही तुम्ही मागणी घालायला आला इथपर्यंत ठीक आहे. पण आम्हालाही थोडासा हा विचार करायला वेळ. अहो हवा तेवढा विचार करा रत्नाकर. फक्त नाही म्हणून. माझ्या आता काही पण एक गोष्ट मात्र नक्की की पोट बघितल्याशिवाय मी काहीच सांगू शकणार नाही. अहो पण हा पोट माझा आहे. कोट नाही हो. कोट नाही हो. पोट POT. हा, म्हणजे त्यांना प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय. हा. अहो आमचं तेच म्हणणं आहे. तुम्ही मुंबईला या मुलगा पहा तो राहतो ती जागा पहा. का? सध्या कुठे उतरलाय तुम्ही? सध्या म्हणजे इथे. कधी जाणार? अहो म्हणजे उतरायचा प्रश्नच नाही. का? तुमचा मुंबईचा कार्यक्रम पक्का झाला की आम्ही परत जाऊ. गुड अगं रामूला सांगून यांचे हातपाय पण धुवून दे. नाही, आम्ही धुवून घेऊ. आमचं काय घेऊ. नक्की? मग नुसताच रामू दे. म्हणजे नुसतंच पाणी दे. नाव काय म्हटलं? दासो तात्या तुमची नाही बोल. मुलाचं नाव काय? विवेक करणे. हो वय 28. उंची 5 फूट 4 इंच. वजन स्टेशनवर 64 किलो. फुटपाथवर 60 किलो. चालेल. नाडी सुटी. ओके. आणि तुझी? नाडी नाही रे. नाड सुटी. अहो अहो इतकी इत्तामत माहिती नसली तरी चालेल. हा मुलाचा फोटो मी बघतो. तसं तुम्ही प्रत्यक्ष पाहणार का. पण चितावरून हाताची परीक्षा. छान. फोटो आतमध्ये आहे. अरे वर शीर्षासन करतानाचा फोटो आहे. शीर्षासन? अहो, तुमचं मात्र टूच वाजलं. का? उलटा फोटो आहे. सगळ्या करून सांग. ओ रुबाबदार आहे हो. कोण मुलगा.
पण प्रत्यक्षात बावळट जात. आला तर लक्षात. तुम्ही आलो जाते, पण तुम्ही अजिबात कुडकुड करू नका. चला. या, या, या. पहा म्हणजे कसं असतं. ठीक आहे. हो. मग अशी अगदी गर्दीमध्ये समजते. हो. आणि आता ती या या करते. या, या. हो ना, हो चेहरे कसे आमची हो आहेत कोण अंदाज असू दे ना. अंदाज थंडीचाच दिवस म्हणजे चालेल ना. हो जेवताना कोण सांभाळा कोण काय हा कोण करावा काय बाबा, अगं तुला मागणी करायला या म्हातारीची लग्न करू? त्यांच्यासाठी नाही ग तुला विवेक कर्णिक नावाच्या मुलासाठी. त्या मुलाने तुला पाहिले म्हणे कुठे? गाडी गाडी? असं म्हणे बघ. काय सांगितलं एकदम नाही म्हणू नका. का कदाचित गाडी डायरी, डायरीची पायरी, पायरीवर तारी हरी खटल्यावर. हरी हरी नाही ग विवेक कर्णिक नाव मुलाचं. तुम्हाला नाही कळणार मी काय म्हटलं ते. हो का तुला कळतंय ना. मग तू आणि तुझी आई काय त्या पक्क ठरवा आणि मला सांगा. जशी आई तशी मुलगी. काय रे? तुम्हाला नाही कळायचं. सांगू काय ना? अगं गंमत केलं. काय पोरी मायदेशी तूच ना. मी तात्या भवाळकर. आमचा विकी तुझ्या प्रेमात पडणार म्हणे. मी कोणा पिकीला आवडत नाही. ओळखशील फोटो पाहिल्यावर बरोबर ओळखशील. अगं डायरीची पायरी करून आलो तुझ्या गाडी. अय्या डायरी म्हणजे तुम्हाला सगळं काही माहितीये. 5902 अय्या म्हणजे गाडी तुम्ही होता. पण पेपरच्या मागे हा चेहरा नव्हता. माझ्या वीरांनी एवढ्या सुरकुत्या पडल्या. शिवकू द्या. अगं बाई गाडीत मी नव्हतो. गाडीत आमचा विकी होता. हा बघ त्याचा फोन. आम्ही त्याचे दूध बनवून आलो. अय्या हेच ते. यांच्याच पुढे मी डायरी टाकली होती. पोरी तू लग्नाला तयार आहेस ना. मी काय सांगणार. आई बाबा ठरवतील ते. आणि आई बाबांनी नाही म्हटलं तर. अरे तात्या अरे नाश्त्याला वाट पाहत आहे. अरे आधी विकीच्या जेवणाची तयारी. हीच आपली सुनबाई बरं का. छान छान पोरगी सून व्हायला तयार आहे ना. तूच विचार पोरी हो आणि विकीला सुखी कर. आता मार्गात काही अडचणी असतील तर आम्हाला सांग. आम्ही मदत करू. आता अडचण आईच होण्याची शक्यता आहे. ते आम्ही पाहून घेऊ. पण तू लग्नाला तयार आहेस ना. हे बघ आम्ही दोघं सासरे म्हणून विक्कीसाठी तुझा हात मागायला आलो. मग काय सुनबाई तयार आहेस ना. ठरलं तर मग. ह्याला म्हणतात कामात झोकून देणं. हो का. हो का तुमच्या झोकून देण्यामुळे मला संशय येतोय. मी माझ्या सांगण्याचा दिवा बंद करत नाहीये. ही विकी आहे तुझा दिवाकडे व्हावा म्हणून सगळी तयारी सुरू आहे. हे बघ त्यांच्या स्वागतान आपण कुठेही कमी पडायला नको. काय तू काय करतोय. पुस्तकं लावतोय. बघू 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 कोणती पुस्तकं. इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, फिजिकल मॅथमॅटिक्स इन केमिकल इंडस्ट्री. ही काय पुस्तक आहे. ही पुस्तकं पाहून घाम फुटवले ना. अरे आपल्याकडे पाहुणे येणारे तुम्ही धार्मिक पुस्तकं ठेवावी. हो ना. मी तर तुला धार्मिक पुस्तक नागडा हत्यारा. अजून बघ पुण्याची कबड्डी. अरे भर सुपारी कुणाची सुपारी. काय
धार्मिक पुस्तक आहे का घ्या तुला नाही लेटेस्ट पुस्तक आहे माझ्या तू त्यांच्या बेडरूम मध्ये फुलदाणी ठेवलीस की नाही अहो दोन ठेवल्या काय? एक पायाची ठेवली एक उशाची ठेवली मग झोपल्यावर एखादं पुष्पचक्र वाहून टाका ही नीती पण चिडू नको काय चिडू नको फुलामुळे कशी वातावरण निर्मिती उत्तम होते अहो तात्या आता त्यांच्या खोलीत कसली वातावरण निर्मिती करताय ते पोरीचं लग्न ठरवायला येतात ठाऊक आहे ना या दासो या आणि हे काय आणलं तुम्ही पतंग आणते कागद पतंग आणते कागद हो म्हणजे का पतंग वगैरे उडवण्याचा विचार आहे का तुम्हा लोकांचा अरे पताकांसाठी आणले इथे आणि बाहेर चौकात लावून टाकू पताका हो का मग एखादी जाहीर सभा आहे का दिली हे विसरलो पण बँड मला मात्र सांगून आला बँड अरे करमणुकीसाठी बँड बरा असतो दुपारी जेवताना चहा पिताना वाजो बँड इम्प्रेशन कमी पडायला नको तितकं पडणार आहे आणि माझ्यामध्ये काही वैकुंठ असल्या तर त्यांना दाट ठेवता येणार आहे चिडू नको जशी पुण्याला पोलिसांची माहिती असते ना तशी आम्हाला त्या भूदेवीची माहिती आहे तर आम्ही त्या भूदेवीला पूर्णपणे ओळखून आहे त्यांना हप्ता वगैरे द्यायचा तर नाहीये ना तात्या ते हप्ता पोलीस वगैरे सगळं नंतर हो आधी मला सांगा ते केव्हा पोहोचणार तिथे येतील तेवढे पण आपली काही तयारी झाली आहे का काय पुन्हा अगं आपली 4 फराळाची सगळी तयारी झाली आहे ना कालपासून अरे म्हणजे समोरच्याच हॉटेलातून मागवणार आहे दासोची सगळी सोय केली दादू तू त्यांच्या बेडरूम मध्ये का चक्कर मारून ते कमतर राहिले पाहुणे अरे त्यांना येऊन तर दे मग चक्रावर चक्रा चक्कर येऊन पडशी एका दिवशी जा पाहिजे आल्यावर वगैरे काही नाही आणि काही कमतर पाहिजे ते पाहुणे जा तात्या मी काय म्हणत होतो विकीचे कपडे ठीक आहेत ना अरे देहावर कपडा असो अथवा नसो म्हणजे काय म्हणजे असं की देहावर कपडा कोणताही घाल पण मनावर मात्र मृदू आवरण चिडू नको होय गुरुदेव विकी बोला तू स्वतःला पूर्णपणे दात्यांच्या हवाली करून दे अगं आता काय हवाली करायचं राहिलाय अख्खा दिन त्यांच्या हवाली करून मी हवाली झालाय तू हवाली देऊ नको या ठिकाणी तुझं फक्त जुळणार अरे टार्झनला बुकिंग करायला उगाच सांगितलं का बेडरूम फारच उत्तम ठरवलं